नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे आजपासून बेसिक मॅथमॅटिक्स. म्हणजे एकदम टोटली बेसिक आपण शिकणार आहोत. पूर्ण मॅथमॅटिक्स पर्यंत मॅथमॅटिक्सचं आतापर्यंत जे तुम्ही शिकले फर्स्ट टू 10 स्टँडर्ड पर्यंत आणि थोडंसं ऍडव्हान्स, याला म्हणतात M1. सिलेबस आहे आपला डिप्लोमाचा. पहिला चॅप्टर आहे चॅप्टर नंबर फर्स्ट. हा आहे लॉगरिथम. त्याच्यानंतर चॅप्टर नंबर सेकंड अत्यंत सोपी आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदम फक्त आपण पहिले चॅप्टर्स लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर आपण स्टार्ट करूया लॉगरिथम. चॅप्टर नंबर सेकंड आहे मॅट्रिसेस. त्याच्यानंतर आहे चॅप्टर नंबर थर्ड पार्शियल फ्रॅक्शन. चॅप्टर नंबर फोर्थ ट्रिग्नोमेट्री. चॅप्टर नंबर फिफ्थ स्ट्रेट लाईन. चॅप्टर नंबर 6 फंक्शन. चॅप्टर नंबर 7 डेरिव्हेटिव्ह. चॅप्टर नंबर 8 application of derivative. Chapter number 9 statistics. असे टोटल तुम्हाला 9 चॅप्टर्स आहेत. खूप मोठा सिलेबस आहे M1 चा, खूप म्हणजे खूप जास्त मोठा. आणि आपल्याला टाइम पण खूप जास्त लागणार आहे, पण टाइम असतो कमी. आता तुमचं कॉलेज 10 सप्टेंबरला सुरू होणार आहे आणि डिसेंबर पर्यंत एवढा मोठा सिलेबस कम्प्लीट करावा लागते. म्हणून आपण क्लास लवकर सुरू केलेला आहे, जेणेकरून तुमचा चांगला प्रॅक्टिस झाली पाहिजे, चांगली रिव्हिजन झाली पाहिजे. 1-2 वेळा रिव्हिजन पण होऊन जाईल आणि सर्व सिलेबस आपला कम्प्लीट पण होऊन जाईल आरामशीर. तर आज आपण लेक्चर नंबर फर्स्ट मध्ये सुरू करूया चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण सुरू करूया चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगरिथम. वेटेज फक्त याचं 2 मार्क्स वेटेज आहे. 2 मार्क्स साठी 6 चॅप्टर येणार आहे पेपरमध्ये. एक क्वेश्चन, वेटेज आहे 2 मार्क्स. अत्यंत सोपी असा कन्सेप्ट आहे लॉगरिथमचा. तर स्टार्ट करूया. तर सर्वात आधी लक्षात ठेवा की लॉगरिथम म्हणजे काय होते. लॉगरिथम म्हणजे होते की जे रेस टू द पॉवर्स असतात. म्हणजे रेस टू द पॉवर म्हणजे बघा, एक्स टू द पॉवर. आता हे बघा, हा याला पॉवर म्हणतात. एक्स टू द पॉवर ए, एक्स टू द पॉवर. त्यानंतर इथं काय, आता बी टू द पॉवर एम म्हणजे हा पॉवर झाला हे, किंवा वाय टू द पॉवर के हे झाले पॉवर. या पॉवरला काय करायचं आहे,
जर समजा आपल्याला खाली आणायचं असेल, या पॉवरला काय करायचं आहे, खाली आणायचं असेल, वरून या डोक्यावर आहे, एकच्या डोक्यावर आहे, बीच्या डोक्यावर काय एम आहे, वायच्या डोक्यावर काय के आहे, तर याला जर खाली आणायचं असेल तर याच्यासाठी यूज होतो लॉगरिथमचा. यासाठी यूज कशाचा होतो, लॉगरिथमचा. किंवा एखादा जर समजा म्हणजे हा पॉवर जर खाली असला तर याला जर डोक्यावर जर न्यायचं असेल तर त्याच्यासाठी पण यूज होतो लॉगरिथमचा. आणि त्याच्यासाठीच आपल्याला शिकावं लागते लॉगरिथम. तर याचे दोन टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ लॉगरिथम. टाइप्स ऑफ लॉगरिथम. एक टाइप आहे आपला याच्यातला नॅचरल लॉगरिथम. पहिला टाइप आहे नॅचरल लॉगरिथम. आणि दुसरा जो टाइप आहे हा आहे कॉमन लॉगरिथम. फर्स्ट टाइप आहे नॅचरल लॉगरिथम आणि सेकंड आहे कॉमन लॉगरिथम. आता लक्ष द्या, नॅचरल लॉगरिथम म्हणजे काय होते की ज्याच्या बेसला काय राहते, ई राहते, त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. आणि ज्याच्या बेसला 10 राहते त्याला कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. तर सर्वात आधी याचे आपण डेफिनेशन लिहून घेऊ. नॅचरल लॉगरिथम कशाला म्हणतात इथं लिहून पण देतो मी. ज्याच्या बेसला काय राहते, ई राहते, त्याला नॅचरल. आणि कॉमन लॉगरिथम ज्याच्या बेसला काय राहते, 10 राहते. तर फर्स्ट डेफिनेशन बघा, नॅचरल लॉगरिथम. नॅचरल लॉगरिथम. आता नॅचरल लॉगरिथम म्हणजे काय? स्टुडंट आहे हा पॉलिटेक्निकचा, विचार करू राहिला की नॅचरल लॉगरिथम म्हणजे काय. तर सिंपल आहे, नॅचरल लॉगरिथम म्हणजे काय होते, लॉगरिथम ऑफ द बेस ई. याची डेफिनेशन बघा काय आहे. तर याची डेफिनेशन आहे लॉगरिथम इज नाही सॉरी लॉगरिथम ऑफ द बेस इज ई. हा इज पूर्णच टाका. लॉगरिथम ऑफ द बेस ई असं लिहा. लॉगरिथम ऑफ द बेस ई are called natural logarithm. Are called natural logarithm. म्हणजे नॅचरल लॉगरिथम काय म्हणतात, ज्या लॉगरिथमचा बेस काय राहतो, ई राहतो. ज्या लॉगरिथमचा बेस काय राहतो, ई राहतो, त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. इथे मी थोडस मराठीत पण लिहून देतो. ज्याचा बेस ई असतो तो नॅचरल. ज्याचा बेस काय असतो, ई असतो, तो नॅचरल लॉगरिथम. सिंपल आहे. आता तुम्ही माझा फॉर एक्झाम्पल, आता बघू फॉर एक्झाम्पल कसं काय. फॉर एक्झाम्पल बघा, हाय लॉग. लॉगच्या मागे बघा आता एलओजी, या जीच्या मागे एक व्हॅल्यू आहे समजा एक्स. आणि याचा बेस म्हणजे बघा या जीच्या खाली इथं राहते इथं. हा जर ई येत असेल तर याला म्हणतात नॅचरल लॉगरिथमिक. लॉग 10 आणि इथं बघा बेस ई, कसं म्हणतात त्याला, पहिले असं म्हणायचं लॉग एक्स आणि बेस ई. लॉग 10 बेस ई लॉग 76 बेस ई म्हणजे नॅचरल लॉगरिथम. हा कोणता झाला, नॅचरल. ज्याचा बेस काय राहतो, ई राहतो,
त्याच्यानंतर काही काही विद्यार्थी चुकीचं लिहितात बघा. चुकीचं म्हणजे असं रेडमध्ये लिहितो मी, अशी लिहितात लॉग ई असं आणि टू द पॉवर एक्स. हे आहे की नाही, हे रॉंग आहे. हे लिहिणं कसं आहे, रॉंग. कारण राईट कसं आहे, राईट साठी मी ग्रीन मध्ये लिहितो. राईट कसं लिहितात, लॉग एक्स आणि बेसला काय ई, हे असं लिहायचं. लक्षात ठेवजा ज्यावेळेस तुम्ही हे नोट डाऊन करसाल डेफिनेशन आणि त्यानंतर एक्झाम्पल नोट डाऊन करसाल तर एल ओ जी लॉग, लॉगच्या नंतर एक्स आणि नंतर बेसला म्हणजे की या जीच्या खाली, इथं ई या जीच्या खाली ई, जीच्या खाली ए असं लिहिसाल तर चुकीचं म्हटलं जाईल. असं याचा अर्थ काय होते माहिती आहे का, लॉग ई टू द पॉवर एक्स, याचा अर्थ होते लॉग, लॉगच्या मागे आहे ई आणि ईच्या डोक्यावर एक्स आहे, ईच्या डोक्यावर काय एक्स आहे. तर असं लिहायचं नाही. सर्वात पहिला टॉपिक आपण शिकलो आजच्या लेक्चरमध्ये की नॅचरल लॉगरिथमिक कशाला म्हणतात. नॅचरल लॉगरिथमिक कशाला म्हणतात, ज्याच्या बेसले काय ई आहे त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. चालो आता घेऊया आपण सेकंड टाईप, तो म्हणजे की कॉमन लॉगरिथमिक. कॉमन लॉगरिथम सेकंड टाईप. आता कॉमन लॉगरिथम म्हणजे काय, कॉमन लॉगरिथम म्हणजे काय, ज्याच्या बेसले 10 असते. बस दोनच प्रकार आहेत त्याच्यात लॉगरिथम मध्ये. ज्याच्या बेसला काय राहतो 10 राहतो त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतात. याची डेफिनेशन बघा. डेफिनेशन अशी आहे, लॉगरिथम ऑफ द बेस of the base 10, logarithm of the base 10 are called as common logarithm, are called as common logarithm. म्हणजे की ज्या लॉगरिथमचा बेस हा 10 असतो त्याला कॉमन लॉगरिथम असे म्हणतात. इथे एक मी मराठीत पण लिहून देतो ज्याला समजलं नाही त्यांना. ज्याचा बेस 10 असतो तो म्हणजे कोणता, कॉमन लॉगरिथमिक. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल लॉग एक्स and base 10. Second, log 10 and base 10. Third, log 875 base 10. म्हणजे की ज्याच्या बेसला काय येत आहे 10 येत आहे त्याला कॉमन लॉगरिथमिक असे म्हणतात. ज्याच्या बेसला काय येत आहे 10 येत आहे त्याला काय म्हणतात, कॉमन लॉगरिथमिक असे म्हणतात. वर नाही पण वरच्याचं काही घेणं नाही आपल्याला, फक्त बेसची गोष्ट करू आपण. कशाची गोष्ट करत आहे, बेसची, की ज्याच्या बेसला 10 राहतो त्याला कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. पहिला टाइप होता नॅचरल लॉगरिथमिक, ज्याचा बेस ई असतो त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतात. दुसरा टाइप आहे कॉमन लॉगरिथमिक, ज्याचा बेस 10 असतो त्याला कॉमन लॉगरिथमिक म्हणतात. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, आता आपण बघणार आहोत फॉर्म्युले. हे जे फॉर्म्युले आहे, नंबर 1 कधी लक्षात ठेवा, लॉग ए प्लस लॉग बी जर आला, दोन लॉग ए प्लस लॉग बी, म्हणजे फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ऑफ ए इंटू बी म्हणजे की ए बी. फॉर्म्युला काय, लॉग ए प्लस लॉग बी, तर लॉग ऑफ ए इंटू बी इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे ते लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी,
लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे ते लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी, लॉग ऑफ ए अपॉन काय आपला सेकंड लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. त्यानंतर बघा थर्ड थर्ड फॉर्म्युला की जर लॉगच्या समोर बघा थर्ड फॉर्म्युला बघा, जर लॉगच्या समोर काहीही आलो, आता लॉगच्या समोर आला ए तर हा जातो याच्या मागच्या डोक्यावर म्हणजे लॉग ऑफ बी टू द पॉवर ए, लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर जर काही जर येत असेल तर जाते मागच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. हा आहे आपला थर्ड फॉर्म्युला. त्यानंतर फॉर्म्युला नंबर फोर्थ की जर लॉग आणि मागच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग आहे आणि लॉगच्या मागे काय बी आणि त्याच्या डोक्यावर जर काही असेल ए, काही पण कोणताही नंबर असू शकतो, कोणती व्हॅल्यू शकते, तर लॉग बी टू द पॉवर ए, लॉग मागच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर येते म्हणजे ए लॉग बी. फॉर्म्युला आहे की जर लॉगच्या समोर काही तर मागच्या डोक्यावर, लॉग मागच्या डोक्यावर काही असेल तर समोर. त्याच्यानंतर पाचवा फॉर्म्युला आहे लॉग ई. आता लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला फक्त नॅचरल लॉगरिथमिक आहे. तुम्ही काही की विचार केला असेल की सर तुम्ही तर आम्हाला दोन टाईप शिकवले, एक नॅचरल लॉगरिथमिक शिकवलं आणि एक कॉमन लॉगरिथमिक शिकवलं. याच्यात बेसले ई काही दिसून नाही राहिला आणि बेसले 10 पण दिसून नाही राहिला, मग हा कोणता लॉगरिथमिक होय? असा क्वेश्चन आला असेल तुमच्या दिमागात. आता लक्षात ठेवा की ज्याच्या बेसले ई असते तो नॅचरल लॉगरिथमिक आहे, ज्याच्या बेसले 10 असते तो कॉमन लॉगरिथमिक आहे आणि ज्याच्या बेसले काहीच नसते तोही नॅचरल लॉगरिथमिक आहे. म्हणजे बेसला काही नसते म्हणजे काय असते माहित आहे का? बेसला काही नसते म्हणजे ई असते. जेव्हा पण बेस 10 येतो त्यावेळेसच तो कॉमन लॉगरिथमिक राहतो आणि जर त्याच्या बेसला काही आलं नाही तर समजून जायचं की ते नॅचरल लॉगरिथमिक आहे. मग तुम्ही म्हणा सर की लॉगच्या बेसले तुम्ही म्हटलं की 10 आहे, समजा लॉग एक्स बेस 10, हा म्हणसाल तुम्ही बाबा कॉमन लॉगरिथमिक आहे. म्हणून हो, मग तुम्ही म्हणसा सर की लॉगच्या बेसला जर ई असेल तर हा आहे नॅचरल लॉगरिथमिक. मी म्हणेन हो बरोबर आहे. मग तुम्ही म्हणसा सर लॉगच्या बेसले जर काहीच नसेल तर हाही एक नॅचरल लॉगरिथमिक आहे. मग तुम्हाला म्हणायचं काय की सर जर लॉगच्या बेसले जर समजा 10 नाही आहे आणि जर समजा ई नाही काहीच नाही, याच्या जागी जर असं 5 असला तर मग हा कोणता लॉगरिथमिक आहे? हा कोणता लॉगरिथमिक आहे? तेव्हा काय करा, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की लॉगच्या बेसला 10 सोडून काही आलं तर तो नॅचरल लॉगरिथमिक आहे. कोणता लॉगरिथमिक आहे? नॅचरल लॉगरिथमिक. कारण इथे एक फॉर्म्युला लागते, तो याच्यानंतर मी शिकवणार आहोत तुम्हाला. येते का लक्षात? ज्याच्या बेसला काय राहते 10 राहते तो असते कॉमन लॉगरिथमिक, ज्याच्या बेसला ई असते तो नॅचरल लॉगरिथमिक, ज्याच्या बेसले काहीच नसते म्हणजे ई असतेच नॅचरल लॉगरिथमिक आणि ज्याच्या बेसला मग दुसरी व्हॅल्यू जरी आली तर तो एक नॅचरल लॉगरिथमिकच आहे. का? कारण आता जर समजा मी म्हटलं की तुम्ही 2 लिहा 2, तर तुम्ही असं लिहाल 2, पण तो रिअल मध्ये तसा नसते, तो असते 2 डिवायडेड बाय 1. पण आपण असं लिहितो काय 2 डिवायडेड बाय 1? आपण 2 ले 2च लिहितो, खालचा 1 काही लिहत नाही आपण. जर आपण म्हटलं 3 लिहा तर तुम्ही असा 3 लिहिसा, पण रिअल मध्ये तो असं लिहिता 3 डिवायडेड बाय 1, पण आपण असं 3च लिहितो. मग ज्याच्या बेसला ई आहे, कारण लॉग ई ज्याच्या बेसला काय ई आहे, तर लक्षात ठेवा की इथं लॉग ई आहे तर लॉग ई ची व्हॅल्यू 1 येणार आहे. लॉग ई ची व्हॅल्यू काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे काही नसते म्हणजे काय असते 1 असते. म्हणून तो काही आपण बेसला जर असो या नसो तर त्याला नॅचरल लॉगरिथमिक म्हणतो. म्हणजे बघा लॉग ई ची व्हॅल्यू किती आहे? 1. कारण याच्या बेसला काही नसते म्हणजे काय असते? ई तर असतेच. लॉग ई बेस सी म्हणजे काय राहते? 1. त्याच्यानंतर लॉग ई बेस सी म्हणजे 1. जर समजा जर ई सोडून जर दुसरा आला, सहावा फॉर्म्युला
जर लॉग ई आला तर मग सर आता याच्या बेसले तर काय ई आहे, मग हा 1 राहणार का विद्यार्थी मित्रांनो? नाही. लॉग ई बेस ई हे जर सेम झालं तर 1 आहे. मग आता इथं लॉग ए आणि याच्या बेसले जर ए आला, हे जर सारखं आलं तर हा 1 होतो. हा काय होतो? 1 होतो. मग तुम्ही असं सर कसं काय? तर एक आपला 7व्या नंबरचा फॉर्म्युला बघा. 7व्या नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए बेस बी. आता इथं बेस वेगवेगळा आहे. लॉग ए बेस बी फॉर्म्युला आहे आपला लॉग ए अपॉन लॉग बी. काय फॉर्म्युला आहे? लॉग ए अपॉन लॉग बी. चेंज टू द बेस म्हणतात त्याला. लॉग ए बेस बी म्हणजे काय होतं? लॉग ए अपॉन लॉग बी. आता या लॉगच्या बेसले काय राहते? ई राहते. या लॉगच्या बेसले काय राहते? ई राहते. मग बघा लॉग ए बेस ए म्हणजे काय येणार? लॉग ए अपॉन लॉग ए. लॉग ए गेट कॅन्सल आणि फायनल आन्सर किती येणार? 1. तर लक्षात ठेवा लॉग ए बेस बी म्हणजे ते लॉग ए अपॉन लॉग बी. मी तुम्हाला फक्त फॉर्म्युले लिहून देत आहे, एक्सप्लेनेशन देत आहे, बाकी काही नाही. जर 1 अपॉन लॉग ए बेस बी असलं, जर काय असलं 1 अपॉन लॉग ए बेस बी जर असलं, तर लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण असं जर असेल तर लॉग फॉर्म्युला आपला असा आहे लॉग ए बेस बी म्हणजे हे असं होऊन जाईल लॉग बी बेस ए. कधी बनणार असं? ज्यावेळेस काय असला वर 1 असला, वर काय असला 1 अपॉन लॉग ए बेस बी म्हणजे ते लॉग बी बेस ए. हे झाले फॉर्म्युले 8. त्यानंतर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो लॉग हा 1 पासून स्टार्ट होतो. कुठून स्टार्ट होतो? 1. तर लॉग 1 ची व्हॅल्यू हमेशा 0. लॉग 1 ची व्हॅल्यू किती राहते? 0 राहते. लॉग 1 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर 10 ई टू द पॉवर लॉग एक्स. ई टू द पॉवर काय? लॉग एक्स आहे. ईच्या डोक्यावर जर लॉग लागला, ईच्या डोक्यावर काय लागला? लॉग. तर लॉगच्या मागे जे आहे ते लिहितो. लॉगच्या मागे काय? एक्स. तर इथे घेतला एक्स. असे हे 10 फॉर्म्युले तुम्हाला पाठ करावे लागतील. अत्यंत सोपी आहेत. तुमच्यासाठी थोडंफार नवीन असेल, काही काही विद्यार्थ्यांना थोडंसं कठीण जाईल पहिल्या दिवशी, पण एक वेळा तुम्ही रुटीन मध्ये आले की तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल सर्वच्या सर्व गोष्टी. तर बघा फॉर्म्युले. फॉर्म्युला नंबर फर्स्ट लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे होते लॉग ऑफ ए इंटू बी. फॉर्म्युला नंबर सेकंड लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. फॉर्म्युला नंबर थर्ड जर लॉगच्या समोर जर काही येत असेल तर मागच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. फॉर्म्युला नंबर फोर्थ लॉग मागच्या डोक्यावर जर असेल तर हा येते समोर ए लॉग बी. फॉर्म्युला नंबर फिफ्थ जर लॉग ई आला, फक्त ई याच्या बेसले काही नसते म्हणजे ईच असते म्हणजे 1. फॉर्म्युला नंबर 6 जर लॉग ए आणि बेस ए हे जर दोघी सेम आले तर ते 1च होते. फॉर्म्युला नंबर 7 लॉग ए बेस बी म्हणजे होते लॉग ए अपॉन लॉग बी. फॉर्म्युला नंबर 8 1 अपॉन लॉग ए बेस बी तर हा याचा रेसिप्रोकल बनून जाते लॉग बी बेस ए. उलट होऊन जाते, बेसचा वर जाते आणि वरचा खाली येते. फॉर्म्युला नंबर 9 लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते? 0. आणि फॉर्म्युला नंबर 10 ईच्या डोक्यावर जर लॉग लागला तर लॉगच्या मागे जे आहे ते आहे. लिहितो आपण लॉगच्या मागे किती? एक्स. तर इथं एक्स. असे हे 10 फॉर्म्युले आहेत. हे नोट डाऊन करा आधी, त्याच्यानंतर आपण नवीन टॉपिक बघू. तर विद्यार्थी मित्रांनो आता सुरू करूया आपण आपला फर्स्ट टॉपिक. फर्स्ट टॉपिक आहे आपला कन्वर्ट into exponential form. Exponential form. Convert into exponential form. आज आपलं फर्स्ट लेक्चर आहे तर फक्त आज आपण एकच टॉपिक बघणार आहोत, एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करणे. हाच महत्वाचा आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये म्हणजे लॉगरिथमचं कन्वर्ट कशात करायचं आपल्याला? एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं. तर बघा कसं करतात. पहिला प्रॉब्लेम घेतला आपण लॉग ए बेस बी इज इक्वल टू एक्स. लॉग ए बेस बी इज इक्वल टू एक्स.
तर हे कसं सॉल्व्ह करायचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बघा आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं आहे, फॉर्म्युला वगैरे यूज करायची गरज नाहीये. तर बघा लॉग ए बेस बी इज इक्वल टू एक्स आहे. तर इथं काय करायचं, सर्वात आधी हे असंच लिहायचं लॉग ए बेस बी, फॉर्म्युला वगैरे लावायचा नाही. याला काय लागलेलं आहे, लॉग लागलेला आहे. काय लागलेला आहे, लॉग. तर याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. काय म्हणतात, लॉगॅरिथमिक फॉर्म. ज्याला लॉग लागते ना त्याला म्हणतात लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि आता याचं कन्वर्ट करायचं आहे आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये. तर एक्सपोनेन्शियल मध्ये करणं अत्यंत सोपी आहे. तर काय करायचं बघा, लॉगच्या मागं बघा काय आहे, तर लॉगच्या मागं आहे ये, लॉगच्या मागं ये दिसून राहिलं तुम्हाला, मग इथं लिहायचं ये बस. बेसले काय दिसून राहिला बी, तर बी राईट हँड साईडला पाठवायचा बी, ए इज इक्वल टू बी. लॉग ए बेस बी म्हणजे ए इज इक्वल टू बी. आणि इकडे जे पण व्हॅल्यू असेल ते याच्या डोक्यावर, आणि याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगॅरिथमचं कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये करणं पहा किती सोपी आहे. लॉगॅरिथमचं कन्व्हर्शन एक्सपोनेन्शियल मध्ये काय केलं आपण, लॉग ए बेस बी इज इक्वल टू एक्स, लॉग लागला तर म्हटलं लॉगॅरिथमिक फॉर्म. आणि याचं कन्वर्ट कशात केलेलं आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये. कसं केलं, लॉगच्या मागं काय आहे ए, लॉगच्या मागं ए, बेसली किती आहे बी, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. झालं, पहिलं प्रॉब्लेम कम्प्लीट. ल सोपी आहे. इथं फॉर्म्युला लावायची गरज नाहीये कारण एक्सपोनेन्शियल म्हटलेलं आहे म्हणून. लॉगच्या मागं जे पण आहे ते इथं लिहिलं, बेसली इथं, जे असेल ते याच्या डोक्याच्या वर, एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट इज कम्प्लीट. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर सेकंड. आपल्याला कन्वर्ट करायचं आहे एक्सपोनेन्शियल मध्ये. लॉग पी बेस क्यू आणि इज इक्वल टू आय एल. कसं करसाल, लॉग पी बेस क्यू इज इक्वल टू एल, इथं लिहिसा लॉग पी आणि बेस क्यू इज इक्वल टू एल. हे जसं तसं लिहू पहिले आपण. इथं लॉग लागला तर म्हणू आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. काय म्हणायचं, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर लॉग पी बेस क्यू इज इक्वल टू एल, याला लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याला कशात कन्वर्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. कसं करसाल, लॉगच्या मागं पहा काय आहे, तर लॉगच्या मागं आहे पी, इथं लिहिसाल पी. जो लॉगच्या बेसली आहे क्यू, तो राईट हँड साईडला पाठवला, इथं आला क्यू, आणि जे पण इकडे असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. याला काय म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम इज सॉल्व. कसं गेलं, लॉग पी बेस क्यू इज इक्वल टू एल, इथं लॉग लागला तर इथं लिहिला लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगच्या मग काय पी, इथं घेतला पी, बेसली किती आहे क्यू, इकडे घेतला क्यू, जे असेल याच्या डोक्याच्या वर, आणि याला म्हटलं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म. तुम्ही म्हणता सर एवढंच का सॉल्व्ह केलं, कारण फक्त आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मच काढायचा आहे, त्याच्या समोर सोडवायला सांगितलं का नाही. नंतर ज्यावेळेस अजून आपले काही समोर जाऊ आपण, स्टेप वाढतील तर त्याच्या समोर आपण सोडू. आता सध्या जेवढं सांगितलं तेवढंच. आता समजा तुम्हाला म्हटलं की जा आणि एक रजिस्टर आणा. तुमच्या आईनं म्हटलं की जा आणि तुझ्यासाठी एक रजिस्टर घेऊन ये. एखाद्या विद्यार्थ्याला म्हटलं तर तो मग काय करणार, एक रजिस्टरच आणणार का 10 रजिस्टर आणीन काय, नाही, एक म्हटलं तर एकच. तसंच जे सांगितलं तेवढंच करायचं. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम आहे लॉग 8 बेस 8 इज इक्वल टू 1. याचं एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. लॉग 8 बेस 8 इज इक्वल टू 1 याचं एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. तर कसं करसाल विद्यार्थी मित्रांनो, तर इथं लिहिसाल तुम्ही लॉग 8 बेस 8 इज इक्वल टू 1. इथं लॉग लागलाय तर इथं म्हणसाल तुम्ही लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय लिहिणार म्हणसाल, लॉगॅरिथमिक फॉर्म. नंतर आता आपल्याला याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. ते एक्सपोनेन्शियल कसं करतात,
लॉगच्या मागं सांगा बरं काय आहे, लॉगच्या मागं 8 आहे, इथे लिहिसाल 8. मग इज इक्वल टू जो बेस आहे त्याच्या मागे किती आहे, तो 8च आहे. आणि जे पण इथं असेल ते याच्या डोक्याच्या वर. हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. हा कुठला फॉर्म झाला, एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा लॉग 8 बेस 8 इज इक्वल टू 1. लॉगच्या मागे काय होता 8, इथे घेतला 8. बेसली किती आहे 8, तो घेतला 8. आणि जे असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगरिथमचं कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये. नोट डाऊन प्रॉब्लेम नंबर 3. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर 4. अत्यंत सोपी असा टॉपिक चालू आहे आपला लॉगरिथम. आणि मजेशीर टॉपिक आहे. मॅथमॅटिक्स खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट असला पाहिजे. एन्जॉय करून तुम्ही हे करा. लॉग 1/16 बेस 4 इज इक्वल टू -2. बापरे सर, आता तर लस कठीण आहे. अरे वा, कठीण काहीच नाहीये. कठीण नावाचा शब्द आपल्या डिक्शनरीमध्ये नाहीये. तर लॉग ऑफ 1/16 बेस 4 इज इक्वल टू किती आहे, -2. तर काय करसाल, इथं लिहिसाल तुम्ही लॉग ऑफ 1/16 बेस 4 इज इक्वल टू -2. हे जसं या तसं लिहायचं. नंतर इथं लॉग लागलाय तर लिहिसाल तुम्ही लॉगरिथमिक फ्रॉम. त्याच्यानंतर बघा लॉगच्या नंतर काय आहे सांगा. लॉगच्या नंतर आहे, लॉगच्या मागं किती आहे 1/16 आहे. तर लॉगच्या मागं आहे 1/16, तर इथे घेतला आपण 1/16 इज इक्वल टू लॉगच्या बेसली किती आहे बघा. लॉगच्या बेसली किती आहे 4. लॉगच्या बेसले 4, इथे घेतला 4. आणि राईट हँड साईडले जे पण असेल इकडे ते याच्या डोक्याच्या वर. झालं एक्सपोनेन्शियल फॉर्म. अत्यंत सोपी आहे आणि मजेशीर आहे. बिलकुल काहीच टेन्शन नाही आहे. तुम्हाला जसं आता समजत असेल आखरीच्या दिवशी पण तुम्हाला असंच समजेल. फुल गॅरंटी आहे आपली. लॉग ऑफ 1/16 बेस 4 इज इक्वल टू किती आहे -2. इथं काय घेतलं आपण, लॉग ऑफ 1/16 बेस 4 इज इक्वल टू -2. नंतर इथं लॉग लागलेला आहे. लॉग लागला तर म्हणतो आपण लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचा कन्वर्ट कशात केला आपण, एक्सपोनेन्शियल मध्ये. कसं केलं, लॉगच्या मागं किती आहे 1/16, इथं घेतला 1/16. बेसला किती आहे, बेसला 4 आहे सर, घेतला मग 4. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. 4 to the power -2. इट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगरिथमचा कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये करणे. आणि प्रॉब्लेम काय झालेला आहे, सॉल्व्ह झालेला आहे. जसे आपण पहिले 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले होते तसंच हे 4th नंबरचा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. तसंच बघा आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 5. लॉग 343 बेस 7 इज इक्वल टू 3. याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट करायचं आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्शन. लॉग ऑफ 343 बेस 7 इज इक्वल टू 3. तर इथे घेतला आपण लॉग ऑफ 343 बेस 7 इज इक्वल टू 3. इथं लॉग लागलाय तर म्हणूया लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणूया, लॉगरिथमिक फ्रॉम. याचं कन्वर्शन आता आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. तर लॉगच्या मागं किती आहे 343, बेसला किती आहे 7, आणि जे पण असेल याच्या डोक्याच्या वर. झालं, इट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा लॉगच्या मागं किती आहे 343,
बेसला किती आहे 7 आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगरिथमचं कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये करणे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 6. लॉग ऑफ वन अपॉन 3 बेस 81 इज इक्वल टू -1/4. -1/4. आता हे कसं सोडवसाल? सिंपल आहे. काय करायचं आधी, लॉग ऑफ 1/3 बेस 81 इज इक्वल टू -1/4. इथं लॉग लागला तर इथं म्हणूया लॉगरिथमिक फॉर्म. याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. ते एक्सपोनेन्शियल कसं करसाल? लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो. लॉगच्या मागे किती आहे 1/3. बघा लॉगच्या मागे किती आहे 1/3. बस एवढंच लिहायचं. लॉगच्या मागे जे पण आहे ते लॉगच्या मागे आहे 1/3 इज इक्वल टू बेसला किती आहे 81, इथे घेतला 81 आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर -1/4. लॉगच्या मागे किती आहे 1/3, बेसला किती आहे 81 आणि जे पण असेल याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. कसं लिहिलं? लॉगच्या मागे किती आहे 1/3, इथे घेतला 1/3, बेसला किती घेतलं 81 आणि जे पण असेल याच्या डोक्याच्या वर -1/4. इट इज द एक्सपोनेन्शियल फॉर्म. प्रॉब्लेम इज सॉल्व. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथं थांबून जाऊया. जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या काही पण डिफिकल्टीज असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.